आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात त्यासाठी मी सन्माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांना विनंती करते की आपण हे सुंदर असं आयुष्याचे गुरुकुल या शृंखलेअंतर्गतचं हे 12वं पुष्प गुंफण्यासाठी आपण यावं. आम्ही सगळेजण फार आसुसलेले आहोत आपल्याकडून ऐकण्यासाठी आमचा बाप आणि आम्ही. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात सन्माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांचं. डॉक्टर प्रशांत थोरात, त्यांचे सर्व कुटुंबीय, प्रभात ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, कैलासवासी प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात, आजीव सदस्य रयत शिक्षण संस्था यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला आदरपूर्वक वंदन करून सुरुवात करतो. कैलासवासी प्राध्यापक भास्करराव थोरात यांच्या स्मृतीचा जागर करीत असताना आयुष्याचे गुरुकुल या शृंखले अंतर्गत आपणा सर्वांशी संवाद साधण्याची मला जी संधी मिळालेली आहे त्याचा मला मनापासून आनंद वाटतो. आज इथे प्रभात ट्रस्टच्या वतीने जी अनेक समाजोपयोगी कामं केली जातात, अत्यंत नाविन्यपूर्ण अशी समाजोपयोगी कामं केली जातात, त्यातल्या अनेकांना कृतज्ञता पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे आज माझी जी ग्रंथतुला करण्यात आली, हा माझा पहिलाच अनुभव आहे ग्रंथतुलेचा. मी आणखी थोडा वजनदार असतो तर बरं झालं असतं असं वाटतं, म्हणजे जास्त लोकांना पुस्तकं देता आली असती. त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आमचा बाप आणि आम्ही या माझ्या मराठी भाषेतलं जे पहिलं इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे त्या ग्रंथाबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. इथे आयोजकांनी जे सांगितलं की प्रत्येक मुलाने आणि बापाने ऐकावा असा संवाद मी साधावा, अशी विनंती मला आयोजकांच्या वतीने केलेली आहे. सुरुवात आमचा बाप पासून करतो आणि नंतर विद्यार्थ्यांसाठी, विशेष करून विद्यार्थ्यांसाठी मला मुद्दाम यशाचा महामंत्र काय आहे त्याबद्दल थोडं विवेचन करायचं आहे, कारण इथे मोठ्या संख्येने युवा युवती आलेल्या आहेत. मित्र हो, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या आजपर्यंत 201 आवृत्त्या आलेल्या आहेत. मराठी भाषेमध्ये अगदी श्यामच्या आईपासून कुठल्याही पुस्तकाने 100 आवृत्त्यांच्या पलीकडे ते गेलेले नाहीत. असं असताना आमचा बाप आणि आम्हीची ही 201वी आवृत्ती आहे. दुसरा एक विक्रम म्हणजे मराठी भाषेबरोबरच इतर 14 भाषांमध्ये ते गेलेलं आहे. भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये. भारतीय भाषा अनेक भाषांमध्ये आहे, परंतु विदेशी भाषांमध्ये आणि भारतीय भाषांपैकी पंजाबी भाषेमध्ये जो अनुवाद झालेला आहे त्याला अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि इतर भाषांमध्ये जे झालेले आहेत त्यामध्ये फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, कोरियन आहे आणि थाय या भाषेमध्ये आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतर कोणत्याही भाषेपेक्षा, अगदी मराठी भाषेपेक्षा सुद्धा जास्त प्रती कुठे विकल्या गेल्या असतील तर त्या कोरियन भाषेमध्ये. आणि सगळ्या भाषांमध्ये मिळून आता हे नेमकं कसं झालं हे मला लोक विचारतात, मला काहीच सांगता येत नाही की तिथेच एवढ्या का गेल्या. आणि त्याचा एक प्रसंग मी सांगणार आहे जाता जाता. तर 14 भाषांमध्ये हे अनुवादित झालेलं आहे, देशी विदेशी. आणि एकत्रित जर सगळ्या भाषा एकत्र केल्या तर विकल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या 8 लाखाच्या जवळ आहे. मराठीतलं कुठलंही पुस्तक जवळपास सुद्धा येऊ शकत नाही इतक्या हा उच्चांक आहे. आणि याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. जाता जाता मला मुद्दाम सांगावं वाटतं की
या पुस्तकाच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या केंद्रीभूत मानून 4 वेगवेगळ्या ठिकाणी या पुस्तकावर PhD करण्यात आलेले आहेत आणि याच्यावरती 20 ते 25 लोकांनी, विद्यार्थ्यांनी MPhil डिग्रीज केलेल्या आहेत. माझ्या निरक्षर असलेल्या, अशिक्षित असलेल्या बापाच्या पुस्तकावर 4 विद्यापीठांमध्ये संशोधन व्हावं आणि विद्यार्थ्यांनी PhD मिळवावी, यापेक्षा कुठलं जास्त समाधान असू शकतं हे मला माहित नाही. वाचकांच्या 3 पिढ्यांना या पुस्तकाने प्रेरणा दिलेली आहे आणि आता ही वाचकांची 4थी पिढी प्रेरणा घेऊन चाललेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की मला अक्षरशः हजारोनी पत्र आलेली आहेत आणि मराठीतल्या प्रत्येक समीक्षकाने याच्याबद्दल उत्तम लिहिलेलं आहे आणि दर आठवड्याला मला मेल येत असतात. गेल्या महिन्यामध्ये मला 2 प्रकारच्या मेल्स आल्या खूप मोठ्या प्रमाणावर. एक व्हिडिओ आले, एक व्हिडिओ होता पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींचा. त्या सगळ्या आदिवासी मुलींच्या हातामध्ये आमचा बाप आणि आम्ही आहे आणि त्या सगळ्या म्हणतायत, एक सुरात म्हणतायत की आम्हाला मोठं झाल्यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधवांसारखं व्हायचं आहे. आणि त्याच वेळी गेल्याच महिन्यात कोरियामधल्या एका प्राध्यापिकेनं तिच्या विद्यार्थ्यांनी कोरियन भाषेमध्ये मला लिहिलेली पत्र याचा इंग्रजी अनुवाद करून मला पाठवलेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर अगदी मन भरून येतं. कोरियामधला मला एक प्रसंग मुद्दाम सांगायचा वाटतो. 2007 सालची गोष्ट असेल. मी तिथे त्यावेळी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असताना तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर शासकीय पाहुणा म्हणून मी गेलो होतो. 5 दिवस तिथे ओळीने कार्यक्रम होते, दिवसभर कार्यक्रम असायचे, कॉन्फरन्सेस, मुलाखती, डिबेट्स, वाद विवाद हे सगळं चालायचं, मीटिंग्स. 5व्या की 6व्या माझ्या तिथून परत येण्याच्या दिवसाच्या 1 दिवस आधी त्यांनी मला विचारलं, आयोजकांनी, तुम्हाला कुठे जायचं आहे का? हे 2 तास मोकळे आहेत. मला हसूच आलं. मी तिथे गेले 5 दिवस इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चर्चेमध्ये होतो आणि आता शेवटच्या दिवशी ते मला विचारत होते की हे 2 तास तुम्हाला मोकळे आहेत, तुम्हाला कुठे जायला आवडेल का? मी त्यांना म्हटलं की मला इथलं जे स्थानिक मार्केट आहे ते मार्केटमध्ये जायला आवडेल, कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला लोक दिसतात, जाणवतात आणि ते, कारण 2 तासात कुठे जाणार तुम्ही? मी ते शहर तोपर्यंत अजिबात पाहिलं नव्हतं. सेऊलची गोष्ट करतोय मी. आपण सेऊल त्याचा उच्चार करतो, ते सोल असा उच्चार करतात. तर तिथे मी त्या मार्केटमध्ये गेलो आणि माझ्याबरोबर त्यांनी एक अधिकारी तरुणी माझ्याबरोबर होती भाषांतर करायला. आणि मी तिथे चालत असताना मला आश्चर्य वाटलं की येणारे जाणारे सगळे लोक मला त्यांच्या पद्धतीने नमस्कार करत होते आणि मला फार आश्चर्य वाटलं. जरा पुढे गेल्यानंतर 2 ज्येष्ठ वयोवृद्ध म्हणता येतील अशा वयाचे लोक आले तरातरा आणि माझ्याशी रॅपिड फायर कोरियन मध्ये बोलायला लागले. मी अर्थातच गोंधळून गेलो. तर मी त्या दुभाषिकेला विचारलं की हे काय म्हणतायत? ते म्हणाले ते विनंती करतायत की तुम्ही त्यांच्या दुकानात जावं. मी म्हटलं अरे ही तर मार्केटिंगची हद्द झाली, रस्त्यावरच्या लोकांना पकडून येत आहेत दुकानामध्ये, ही मार्केटिंगची हद्द. मी म्हटलं अहो मला काही घ्यायचं नाहीये. मग मी त्या तरुणीला सांगितलं, तिने भाषांतर करून त्यांना सांगितलं, त्यांनी कोरियन मध्ये उत्तर दिलं. मग तिने मला सांगितलं की नाही 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 तुम्ही काही विकत घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त तुमचा पदस्पर्श आमच्या दुकानाला व्हावा अशी आमची इच्छा आहे. पदस्पर्श वगैरे म्हटल्यानंतर आणि तेही ज्येष्ठ नागरिक, मी म्हटलं की येतो, मी 2 मिनिटांसाठी येतो. मी तिथे गेल्यानंतर मला जो अनुभव आला तो विलक्षण आहे. मी तिथे गेलो, सकाळची वेळ होती, 11 वगैरे वाजले होते, त्यामुळे ग्राहक वगैरे फारसे नव्हते. मोठा हॉल, तिथे मध्यभागी जे टेबल होतं त्या टेबलावर कागदांची एक चळत होती आणि मी जवळ जाऊन पाहिलं. त्यांनी अर्थात नेहमीप्रमाणे फोटो काढायला सुरुवात केली आणि मी ती चळत पाहिली तर ती जवळ जाऊन पाहिलं तर ती त्याच्या आधीचे 4 दिवस माझे कोरियामध्ये जे जे कार्यक्रम झाले होते त्याच्या ज्या बातम्या कोरियन मध्ये भाषेमध्ये आल्या होत्या त्याचे कटिंग्स करून पांढऱ्या कागदावरती चिकटवलेले होते आणि मी थक्कच झालो.
भारतीय माणूस म्हणून मला पहिल्यांदा शंका आली की हे सगळं अरेंज केलेलं असेल का, हा सगळा बनाव असेल का. तरी सुद्धा मला राहावलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्ही का करतात. त्यांनी मला जे उत्तर दिलं ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाप आणि मुलगा याचं नातं कसं असावं हे तुम्ही या पुस्तकातून जे सांगितलेलं आहे ते आम्हाला आमच्या नातवंडांना सांगायचं आहे आणि म्हणून हे सगळं जपून ठेवलेलं आहे. तुम्हाला खरं सांगतो, मुंबईच्या बकाल वस्तीत जन्माला आलेला, दलित समाजातून जन्म घेतलेला एका मुलाच्या आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दल लिहिलेलं लिखाण हे कोरियामधल्या लोकांना आपलंसं वाटावं याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट असू शकते. आणि तुम्हाला सांगतो की इतक्या प्रकारे या पुस्तकाबद्दल मला आनंद मिळालेला आहे की आपण आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे असं वाटतं ना. मी खूप वेळा विचार करतो की असं का होतं, असं का होतं. हे पुस्तक इतक्या लोकांना, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातल्या लोकांना, आता स्पॅनिश मध्ये गेलेलं आहे, कोरियन मध्ये गेलेलं आहे. कोरियामध्ये त्यांनी 3 लाखापेक्षा जास्त प्रति विकलेले आहेत. म्हणजे भारतामध्ये 2 लाख, मराठीमध्ये 2 लाख आणि कोरियामध्ये 3 लाख. तर मला प्रश्न पडतो की असं का झालं असेल. त्याचं कारण असं आहे, मला मिळालेलं उत्तर असं आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये, मग कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही देशाचा असो, प्रत्येक कुटुंबामध्ये त्या कुटुंबासाठी पायाचा दगड झालेली एक व्यक्ती असते. जशी इथे आपल्याला माहिती आहे, इथे प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात हे पायाभूत झालेलं व्यक्तिमत्व होतं या कुटुंबाच्या विकासासाठी. प्रत्येक कुटुंबामध्ये अशी कुठली तरी व्यक्ती असते, एक व्यक्ती असते. पण काका असेल, मामा असेल, बाप असेल, त्यांनी त्या कुटुंबाचा पायाभरणी केलेली असते आणि इतर कोणाही पेक्षा जास्त योगदान दिलेलं असतं त्या कुटुंबाच्या उभारणीसाठी. त्या व्यक्तीशी नातं माझा बाप सांगतो आणि म्हणून प्रत्येकाला हे पुस्तक आपलं वाटतं. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं कारण हे आहे की प्रत्येक जण आपल्या कुटुंबातल्या कुठल्या तरी महनीय कामगिरी केलेल्या, विशेषतः बापाचं माझ्या बापाशी म्हणजे दादांशी नातं सांगतो. हा त्याचा कार्यकारण भाव असला पाहिजे असं माझं समज आहे. या पुस्तकाची पटकथा अगदी थोडक्यात सांगतो. मूळ कुळ कथा ज्याला म्हणता येतील. आमच्या घरामध्ये माझी बहीण इथे आलेली आहे. आम्ही 4 भाऊ आणि 2 बहिणी. हे 4 भाऊ आणि 2 बहिणी आणि मोठा आमचा कुटुंब कबिला. आणि माझे वडील बीपीटी रेल्वेमध्ये कर्मचारी होते, अगदी निम्न श्रेणीचे कर्मचारी होते. आणि हे सगळं कुटुंब, यातलं मी सगळ्यात धाकटा. माझे वडील म्हणजे जमदाग्नीचा अवतार. त्यांच्या समोर बोलायचं कोणाचं धैर्यच नाही, बसायचं सुद्धा धैर्य नाही ते सांगेपर्यंत. तर ते ज्यावेळी सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांना आपल्या वेळेचं काय करावं असा प्रश्न पडला होता. आता इतर लोक वाचन मनन चिंतन करतात, यांना कुठे काय करायचं नव्हतं. त्यांना थोडंसं लिहिता येत होतं, थोडंसं वाचता येत होतं. म्हणजे हेडलाईन्स वाचायचे वर्तमानपत्रातल्या हळूहळू अशा शब्दाला शब्द जोडून. तर त्यांना आपल्या वेळेचं काय करावं कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घरातल्या सगळ्या गोष्टी रिपेअर करायला सुरुवात केली. म्हणजे अगदी व्यवस्थित चालणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यांनी रिपेअर करायला सुरुवात केली. आणि मग दिवसभर दुपारच्या वेळी सगळ्यांची झोपण्याची वेळ, विश्रांती घेण्याची वेळ, आणि हे दनादन आपले ठाकठोक करायला लागले. त्याचा सगळ्यांना उपद्व्याप म्हणजे तापच झाला. पण त्यांना सांगणार कोण? हे जमदग्नीचा अवतार आणि मी सगळ्यात धाकटा. त्यामुळे माझं जरा खास त्यांच्याबरोबर रिलेशन होतं. त्याचा फायदा घेऊन मी त्यांना म्हणालो, मी एक आयडिया केली. त्यांच्याच भाषेत आयडिया केली. काय आयडिया केली? मी त्यांना म्हटलं की तुम्ही सांगता ना तुमच्या लहानपणच्या गोष्टी, तुम्ही लिहून काढा ना. ते बोलले, अरे कोण वाचायचंय? मी म्हटले, असं नका बोलू तुम्ही, ते पुढच्या पिढीला फार मार्गदर्शक ठरतील. मला काही तसं वाटत नव्हतं खरं म्हणजे. पण ज्याला पेप टॉक म्हटलं तसा मी पेप टॉक त्यांना दिला. आणि
मुश्किलीनं खूप त्यांना आग्रह केल्यानंतर ते लिहायला सुरुवात केली. त्यांनी कागद आणून दिले, पेन, सगळं सामग्री आणून दिली. म्हटलं लिहा, तुम्हाला आठवेल तसे लिहा. आणि माझा बाप लिहायला लागला. माझा बाप लिहायला लागल्यानंतर आता हे पुस्तक, हे पान असेल ना, या टोकापासून या टोकापर्यंत कुठेही जागा न घालता, नो मार्जिन, नथिंग, आणि सुंदर अक्षरामध्ये त्यांनी लिहिलं. आणि लिहित असताना त्यांना साक्षात्कार झाला की ते फार मोठे लेखक होते. त्यांना शाळेमध्ये कधी जायची संधी मिळाली नव्हती, परंतु त्यांनी सगळ्या आपल्या कथा, आपल्या लहानपणातले सगळ्या गोष्टी ह्या लिहून काढल्या. आणि ते त्यात इतके रमून गेले की ठाकठूक करायचं बंद झालं. आणि मी इतका इमॅच्युअर होतो, इतका अपरिपक्व होतो की कधी मी ते वाचायची तसदी घेतली नाही. कोणीच घेतली नाही तसदी, कोणी तसदी घेतली नाही. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, घरातला मोठा प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे, या समाधानामध्ये आम्ही स्वतःचीच पाठणी थोपटून घेतली. त्यानंतर मी अमेरिकेला गेलो 1981 साली PhD करण्यासाठी. 86 साली परत आलो. माझे वडील हयात होते, परंतु त्याही वेळी माझ्या लक्षात होतं त्यांनी लिहिलं ते, पण ते लिहायचं थांबले. मी गेल्यानंतर ते लिहायचं थांबले. त्यांचे डोळे थकले होते, ते लिहायचं थांबले होते. आपण बघूया काय काय लिहिलेलं वगैरे असाही माझ्या मनात विचार आला नाही. मला असं वाटलं, मी विचारच केला नाही खरं म्हणजे. आपल्या आयुष्यामध्ये चालू होतं सगळी कामं. 1989 साली त्यांचं निधन झालं. त्यानंतर मात्र त्या गोष्टींना खूप मोठं भावमूल्य, ज्याला म्हणतात इमोशनल व्हॅल्यू, प्राप्त झाली. मग मी घर खालीवर केलं सगळं शोधण्यासाठी. आणि मग माझ्या आईने हळूचकन काढून ते मला दिल्या. माझी आई सुद्धा अक्षर शत्रू, तिने ते काढून दिल्या. आपल्या नवऱ्याने लिहिलेलं आहे काहीतरी महत्वाचं, त्याच्याशी भांडण तंटा करत तिने ते बांधून सुरक्षित ठेवलं होतं. ते मला दिल्यानंतर मी एका रात्री अशाच संध्याकाळच्या वेळी वाचायला लागलो आणि रात्रभर वाचत राहिलो आणि अखंडपणे वाचलं. आणि मी अखंडपणे